16 तासांच्या विमान प्रवासात सर्दीनं हैराण झाले होते. भणभणलेलं डोकं, लाली लाल झालेलं नाक, वेट टिश्यूचे असंख्य बोळे आणि धाकधूक. शरीर तापलं तर नसेल ना याची. इंटरनल फ्लाईटसाठी विमानतळावरच्या स्क्रीनिंग झोनमध्ये शिरताना धडधड वाढलीच होती. न जाणो 98च्या पुढे आकडा गेला तर तिथेच अडकवून ठेवतील आणि घरी जायला सुद्धा मिळणार नाही. गेले 3 दिवस आईच्या घराची आवराआवरी आणि उरलेली बँकांच्या कामांची निपटानिपटी करून खरं तर दमून गेले होते. बरं तेही शांत चित्ताने कुठे करता येत होतं. जो काही निर्णय घेतलाय तो चुकला तर नाही ना. त्याचा एक सुप्त तणाव, सततचा. सेकंड इनिंगला जाण्याचा निर्णय आईचा होता. 2 वर्षापूर्वीच मी तिची अवस्था पाहून वेळोवेळी तिला सांगितलं होतं. आता तू नको ग एकटी राहूस. तिथं आमच्या जीवाला घोर लागून राहतो. आई शांतपणे म्हणाली होती, बिनघोर राहायचं असेल तर इकडे परत ये ना. बाजूलाच बांधकाम चालू आहे. तुम्हाला चौघांना पुरून उरेल इतक्या मोठ्या जागा बांधताय. माझं तोंड बंदच झालं. आई म्हणाली, आता का गप्प? आई, वाद घालू नको. तिथे जम बसलाय तू सोडून परत येऊ. आणि आमच्या घराचं काय? ते सगळं सोडून येणं शक्य नाही तुला माहितीये ना. माझी चिडचिडच झाली. अगं तुझं घर तुला सोडवत नाही ना, तसंच माझंही मला सोडवत नाही. आईनं नाराजी लपवायचा प्रयत्न सुद्धा नाही केला. हल्ली तिची वागणूक बदललीच होती. पूर्वी आमचं परदेशी असणं तिनं मोठ्या कौतुकानं स्वीकारलं होतं. दरवर्षी 2-3 महिने येऊन जायची. पण वर्षागणिक शारीरिक बिघाडांच्या जोडीला मनातूनच काहीतरी बिनसत चाललं होतं. एके वर्षी तर तिनं जाहीरच केलं, या वर्षीपासून मी तिथे येणार नाही. झाले बरेच फोन, वादावादी, ज्येष्ठ नातेवाईकांकडून समुपदेशन, अगदी फॅमिली डॉक्टरचा प्रेमळ सल्ला सुद्धा. काही मानलं नाही तिने. हट्टानं एकटी राहत होती. हा, माणसं लावली होती, एकासाठी 5 असल्या व्यस्त हिशोबाने. केर फरशी, कपडे भांडी, पोळी, साफसफाई, सगळ्यासाठी वेगवेगळ्या बायका आणि 5वा ड्रायव्हर. अश्विन तर चेष्टेनं म्हणायचं, स्टाफ ठेवलाय आमच्या सासूबाईंनी. सुरुवातीला बरी होती, नंतर चिडचिड करायची. कुणाचं कामच पसंत नाही, कुणाच्या दांड्याच फार, कुणी वेळेवरच येत नाही. प्रत्येकासाठी वेगळ्या तक्रारी. फोनवर तेच बोलणं जास्त. एकमेकांविषयी तर बोललोच नाही आम्ही त्या दिवसांमध्ये. काहीतरी चुकत होतं, पण काय ते उलगडत नव्हतं. मग ठरवून टाकलं, कितीही खर्च झाला, इथल्या व्यवस्था बिघडल्या, तरी दर 6 महिन्यांनी भारतात जायचं. तिच्यासोबत 8-10 दिवस राहायचं. सुरुवातीला ओढाताण व्हायची. तिथून निघताना तिथलं 15 दिवसांचं नियोजन, घर, मुलं, स्वयंपाक आणि ऑफिसचं काम. आणि भारतातून निघताना अपराधीपणाची भावना, हिची काळजी, हिचं ते कट ऑफ होणं, भावनांपलीकडे जाणं. मला निरोप सुद्धा किती कोरडा द्यायला लागली होती. डोळ्यात पाण्याचा थेंब नसायचा. कुठेतरी पल्याड पाहत असायची. अश्विनला हे सगळं सांगताना त्याच्या कुशीत शिरून ढसाढसा रडले होते. तो मात्र शांत होता. सासूबाई माणसांना मिस करतायत असं वाटतंय मला. बायको, आपल्याला आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. त्याला सगळंच समजायचं. फारसा तपशील न सांगताही. एक दिवस त्याच्या काउन्सिलर मैत्रिणीला फोन लावला. काउन्सिलिंगसाठी. आईच्या नव्हे, माझ्याच. तिच्याशी ऑनलाईन सेशन झाले. मी भडाभडा बोलत राहिले. कितीतरी दिवसांचा ताण सुटत होता, फुग्यातली हवा बाहेर पडावी तसा. त्यानंतर किती थकवा आला. निपचित पडून राहायची मी प्रत्येक सेशन नंतर. सोपं नव्हतंच ते. ती ग्रेट बाई थेट आईच्या भूमिकेत बेमालूम शिरली होती. अगं सुजा, तू तिथं गेल्यावर स्वतःच घर म्हणून राहतेस का ग कधीतरी? आता माझ्यासोबत जितक्या वेळा बोललीस तेव्हा प्रत्येक वेळी आईचं घर असंच म्हणालीस. आता मलाच खटकतं तर तुझ्या आईला नसेल खटकत? तिच्या सगळ्या व्यवस्था लावून दिल्या म्हणजे झालं का सगळं? अगं पगारी माणसं ती, काम करतील मनापासून, पण प्रेम, ती माणसं देऊ शकतील का आईला? प्रेम, सहवास, स्पर्श. आई एकटी पडलीये आणि तिला माणसांची भूक लागलीये ग. आपल्या माणसांची, बरं का? हे इतकं सरळ सोपं होतं. कटू आणि कठोर होतं, पण सोपं होतं समजून घ्यायला. तरी माझ्या शिल्लक राहिलेल्या शंका होत्याच. पण शारीरिक आजाराचं काय?
सारखी चक्कर, भूक न लागणं, थकवा, त्या सगळ्या व्याधींमुळे तिला येत असेल नैराश्य. माझा केविलवाणा प्रयत्न. मुळात आईला मानसिक थकवा आहे हेच मला मान्य करायचं नव्हतं ना. तिने स्पष्टपणे समजावलं. उलट म्हणतेस तुझ्या. तिचे शारीरिक आजार मानसिक व्यथांशी जोडले गेलेत. अगं शरीर आणि मन जोडलं गेलेलंच असतं ना. पुन्हा सांगते. आता उलटा विचार कर. जर तिला मानसिक शांती मिळाली तर शारीरिक व्याधी पटापट बऱ्या होतील तिच्या. आता तिचा एकटेपणा दूर कसा होईल हे बघूया की आपण. शेवटी मला पटलं. हो पण म्हणजे करायचं काय नेमकं? ती आमच्याकडे येणार नाही हे जितकं पक्क होतं तितकंच आम्ही परत येणार नाही हे सुद्धा. एक दिवस अश्विनलाच सुचलं. आईच्या खास मैत्रिणीला कमल मावशीला फोन लावला. एकेकाळी आईच्या दृष्टीने कमलचं मत हे अंतिम असायचं. पण मधल्या काळात मात्र आईनं जगाशीच तोडून घेतलं होतं. योगायोग म्हणजे मावशी सुद्धा अशाच एकटेपणातून गेली होती काही वर्षांपूर्वी. एक मुलगा दुबईला आणि दुसरा सिंगापूरला. आणि यजमान आधीच निवर्तले होते. तोडगा कुठला यावर पुष्कळ खल झाला. कमल मावशीने सुचवलेला प्रस्ताव अश्विनला पटला होता. पण पटण्यासारखा असूनही माझा मात्र गुद्दा सुटत नव्हता. मी बोलते सुमनशी, कमल मावशी म्हणाली. कमल मावशी, आता आईला हे समजायला नकोय की आम्ही तुझ्यातर्फे तिला पटवतो. तेवढी प्लीज काळजी घेशील ना ग. अगं वरून ताकभात ओळखेल अशी बुद्धिमान आहे सुमी. हे का मला माहित नाही? तू नको काळजी कर. मी जिथे राहते ना त्याचं नावच मुळे आहे सेकंड इनिंग होम. आता मला तिथं जाऊन 2 वर्ष होती. सगळ्या व्यवस्था उत्तम आहेत. एखादं सधन हॉटेलच म्हणा ना. चकचकीत असलं तरी कोरडं नाही हो. आमच्यासारखे बरेच आहेत. उच्च शिक्षित, श्रीमंत, कलाकार, लेखक, गायक कोण नाही म्हणून विचार. मग काय, योगा, हास्य क्लब, गप्पांच्या मैफिली, गाण्यांच्या मैफिली, अगं छोटंसं नाट्यगृह सुद्धा आहे. खूप धमाल करतो आम्ही. रसरसून बोलत होती कमल मावशी. सुदृढ वृद्धत्व होतं ते. बिचारमुळीच नव्हतं. आमच्या काउन्सिलरनं कमल मावशीला नेमकं काय काय बोलायचं याचं थोडंसं ट्रेनिंग सुद्धा दिलं. आईला संशय येणार नाही असा योगायोग घडवून आम्ही कमल मावशी आईच्या आयुष्यात पुन्हा आणली. आईचा गुंता सुटायला, तिला मोकळं व्हायला मग फारसा वेळ नाही लागला. तरी निदान न होणाऱ्या शारीरिक व्याधी सुटत नव्हत्याच. औषधं चालूच होती, पण ती मनाच्या मार्गे शरीरात जायला हवी होती. कमल मावशीनं तोही चमत्कार लवकर घडवला. एका शनिवारी ती आईला राहायला घेऊन गेली सेकंड इनिंग मध्ये. पुढचे योगायोग हे मात्र आम्ही न घडवता घडून आले. कमल मावशीची तिथली शेजारीण आईची बालमैत्रीण निघाली. सेम स्टोरीवाली. दोन्ही मुली लंडनला स्थिरावलेल्या आणि मोठ्या बंगल्यात ही एकटी. शेवटची परिस्थिती स्वीकारून सगळा गाशा गुंडाळून वर्षभरापूर्वी तिथे आली होती. आणि त्याच संध्याकाळी विविध गुणदर्शन कार्यक्रमात पाहुणी कलाकार म्हणून मातोश्री चक्क गायल्या सुद्धा. त्यानंतरच्या दिवसात औषध शरीरात सहज झिरपत गेलं. तिच्या असलेल्या आणि नसलेल्या सर्व शरीर दोषांना स्वच्छ करत गेलं. हळूहळू फोनवरचा संवाद बदलायला लागला. 6 महिन्यांनी माझी भारतवारी होतीच तेव्हा झालेले बदल मला पटापट समजत होते. घर, स्वयंपाकघर, ओटा, शोकेस, फुलदाणी, टेरेस, झाडं सगळी सगळी माझ्याशी बोलत होती. आणि गाडी रुळावर येत असल्याची बातमी देत होती. भारतात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी मातोश्रींनी मला समोर बसवलं. तुझ्याशी जरा बोलायचंय. अगं इतकी फॉर्मल का होतेस? प्रस्तावना कसले करतेस आई? खूप बोलायचंय. आणि इतकी वर्ष न बोलल्याचा ताण केवढा आहे माझ्यावर तुला काय माहित. आईनी सुरुवात केली. मला धडधडत होतं. किती आणि काय बोलणार आहे याचा अंदाज आला तरीही. हे गेल्यानंतर मी एकटीच पडले. पण तरी तेव्हा सतत कोणी ना कोणी माझ्यासोबत असायचं ग. राहायला यायचं, भेटायला यायचं, फोन तर सतत चालू होत. आणि धक्का इतका होता की काय चाललंय हे समजतच नव्हतं. पण वर्षभरानं मी भानावर आले आणि आपण एकाकीपणाच्या गर्तेत अडकलोय ही टोचणी त्रास द्यायला लागली. सगळं होतं तरी काहीच नव्हतं ग माझ्याकडं. नवरा सोडून गेलेला, मुलगी, जावई, नातवंड परदेशी.
इथं सजवलेल्या या रिकाम्या घरात पैशांच्या राशीवर बसलेली मी एकटी. मला काहीच नको होतं. खाणं पिणं, सणवार, पुस्तकं, नाटकं, सिनेमा, खरेदी, चिकटवलेल्या माणसांचा तो कोरडा सहवास. रात्र रात्र टक्क जागी राहायचे. जेवण तर जातच नव्हतं. एका सकाळी शरीरानं बंड सुरू केलं. चक्कर, मळमळ, थकवा आणि प्रचंड नैराश्य. आता तुझ्याशी सुद्धा बोलावंसं वाटायचं नाही. तू या घराला, मला एकटं टाकून स्वतःच्या संसारात रममाण झालीस, याचा रागच यायला लागला होता. आणि तुझ्या सहवासाची कमी कशानच भरून येणार नव्हती. दिवसभर कामाला येणाऱ्या माणसांनी नाही, पुस्तकांनी नाही, टीव्हीनं नाही आणि तुझ्या फोन कॉल्सनी तर नाहीच नाही. या जगात मी अशी एकटी व्यक्ती आहे की जिच्याकडे सगळं आहे पण काहीच नाहीये, असंच ठामपणे वाटायला लागलं होतं. मग तुटक वागणं, आतल्या आत स्वतःला कोंडून घेणं, येणारे कढ आतच दाबून ठेवणं, याची सवय घेऊन गेली होती. जेवायचं नाही, औषधं मुद्दाम चुकवायची, फोन घ्यायचेच नाही, असाही वेडा प्रकार सुरू झाला. आणि गंमत म्हणजे मला सगळं सगळं कळत होतं बरं का. पण मलाच असला तरी उपाय काही करायचा नव्हता. आई क्षणभर थांबली. एव्हा ना माझ्या घोषकशात टोचायला लागलं होतं. उमाळे दाबून पाणी डोळ्यात जिरवत मी शांतपणे ऐकल्याचा अभिनय करत होते. आणि एक दिवस कमल भेटली. अगं ज्या डॉक्टरांकडे मी ट्रीटमेंट घेत होते ना, तिथंच आली होती ती सुद्धा. त्या दिवशी ती माझ्यासोबत आपल्या घरी आली. मला बोलता बोलता तिनं सेकंड इनिंग होम बद्दल सांगितलं. ते काही मी फार गंभीरपणे घेतलं नाही. पण मनातून मात्र उत्सुकता वाटत होती. त्यानंतर मी आणि कमल एक दिवसाआड भेटायला लागलो. तिच्यातली ती ऊर्जा आणि उरलेलं आयुष्य भरभरून जगायची जिजीविषा मला आतून हलवून गेली. मग एक दिवस तिनं मला ओढत ओढत नेलं तिथं आणि त्या जणांना मी भेटले. थोड्याफार फरकानं सगळे माझ्याच वर्णनात बसणारे होते. पण आनंदी होते. आयुष्याच्या हातात हात घालून धावत होते. मला ते सगळं बघता क्षणी आवडून गेलं ग. परकं वाटलंच नाही कोणी. आणि तुला सांगते त्या संध्याकाळी मी कितीतरी वर्षांनी स्टेजवरून गायली. दुसऱ्या दिवशी घरी आले ती एका वेगळ्याच धुंदीत. सुजा, मला काय वाटतं, मी सुद्धा तिथं आता राहायला जावं. मला इथलं एकटेपण नकोय ग. मला आता स्वतःच्या बाहेर पडायचंय. कोंडले पण नको झाले. तुम्हाला चालेल ना हे घर सोडून मी तिथं गेले तर? मी तिच्याजवळ गेले. का कुणास ठाऊक. पण मनावरचं ओझं उतरायच्या ऐवजी मनावर ते चढलंय असंच वाटायला लागलं. ती तडजोड तर करत नाही ना, असं वाटायला लागलं. त्या रात्री कितीतरी दिवसांनंतर तिला बिना गोळ्यांची झोप लागली आणि मी अख्खी रात्र जागून काढली. कितीही गोंडस नाव दिलं तरी हे भरलेलं घर रिकामं करून आई वृद्धाश्रमात जाणार होती. हे सत्य कटू नव्हतं का? शेवटी निर्णय झालाच होता. मोजक्या समंजस नातेवाईकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगून झालं होतं. आईचं घर सोडून आई नव्या घरी जाणार होती. माहेर सोडून सासरी जायची तिची ही दुसरी वेळ. सामानाची आवराआवरी, बॅग पॅकिंग करणं, औषधं, डॉक्टरांची फाईल, पैसे, चेकबुक, कपडे हे सगळं सगळं करताना माझ्यावर मात्र चमत्कारिक ताण होता. आणि ती मात्र सहजपणे वावरत होती. हा निदान तसं दाखवत तरी होती. एक दिवस मला म्हणाली, मला 3-4 पंजाबी ड्रेसेस शिवून घ्यायचे. तिथं योगासाठी सुटसुटीत पडतील. एके दिवशी कपाटातून कुठली तरी जुनी वही शोधून काढली. मी कुतूहलानं पाहते तर गाण्याच्या क्लासची वही ती. घराला कुलूप लावताना मलाच रडू येत होतं. माझ्याच हातानं मी माझं माहेर कुलूप बंद करून चालले होते. सेकंड इनिंग मध्ये औक्षणं वगैरे सह स्वागत झालं. तिची खोली तर फुलांनी सजवली होती. त्या मजल्यावरचे सगळे आळीपाळीनं भेटून गेले.
कमल मावशीने सगळ्यांची ओळखी करून दिल्या. लँड झाल्यावर पुन्हा स्क्रीनिंग झालं. पुन्हा माझी धडधड वाढली. गेल्या काही दिवसातल्या या सगळ्याचा तर ताण आला नसेल ना? आणि ताप येऊन चालणार नाही. 98 आकडा दिसूनही चालणार नव्हतं. विमानतळावर सगळे मास्कधारी फिरत होते. जागोजागी ठेवलेले सॅनिटायझर्स, मधूनच दिसणारं डॉक्टर्सचं पथक, विमानतळाच्या इमर्जन्सीज हँडल करणारं. या सगळ्या वातावरणात मी निर्विचार होऊन गेले. विमानतळावर सगळा कोविड जामानिमा केलेला अश्विन मला न्यायला आलाच होता. अलीकडच्या वर्षात न्यायला येणं गरजेचं राहिलं नव्हतं, तरी तो समंजसपणे आला होता. त्याला माझी वेदना समजत होती. त्याच्याशी त्या विषयावर बोलायची माझी मात्र इच्छाच नव्हती. सुटलो आपण, तो म्हणाला. मी पाहतच राहिले. हा आईच्या वृद्धाश्रमात जाण्याला सुटलो असं म्हणतोय. अगं, ही शेवटची फ्लाईट आहे. पुढच्या सगळ्या रद्द झाल्यात. उद्यापासून कडक लॉकडाऊन होतोय. बायको, तू तिथं अडकली असतीस तर माझं काय झालं असतं ग? किती सहजपणे अश्विन मला नको असलेल्या चर्चेला छेद देऊन दुसऱ्याच विषयात घुसला होता. मला एक क्षण स्वतःच्या गैरसमजाची लाज वाटली. खरोखरच माझी फ्लाईट भारतातून अमेरिकेत आलेली शेवटची फ्लाईट होती. दुसऱ्या दिवसापासून सगळं जग कोविडमय झालं. माझा जेट लॅग आणि सतत येणारी आईची आठवण यामधून भानावर आले तरच मी बातम्या पाहत होते. 3-4 दिवस तर मी अर्धनिद्रेतच होते. आणि एक दिवस मुलं सांगत आली, आई आई उठ, भारतात सुद्धा खूप मोठा कोविड आउटब्रेक झालाय. लवकर बाहेर ये बरं टीव्ही पाहायला, सगळं दाखवतात. हे ऐकून माझी झोप खाडकन उडाली. चॅनलवाल्यांना ऊत आला होता. इमर्जन्सी सर्व्हिसेस सोडून सगळा भारत बंद झाला होता. दुकानं, हॉटेल्स, मॉल, शाळा, कॉलेजेस सगळं सगळं बंद. चवीचवीनं बातम्या दाखवत होते. मोठ्या मोठ्या सोसायट्या बंद केल्या होत्या. कामवाल्या, धुणी भांडीवाल्या कुठल्याच बाहेरच्यांना प्रवेश देत नव्हते. दूध, भाजी आणि औषधं सोडून सगळं ठप्प झालेलं होतं. क्षणात माझ्या डोळ्यासमोर आई आली. मी फोन लावला. तिनं उचललाच नाही. माझं सगळं स्वयंपाकाचं आवरून पुन्हा फोन लावला. तोही उचलला नाही. ही अपसेट तर नाही ना? आणि मग उत्साह, आनंद दाखवत होती तो सगळा अभिनय होता की काय? माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिसऱ्या वेळी फोन लावला तो मात्र तिनं उचलला. सुजा, तुला जरा धीर नाही बघ. अगं, माझा सकाळी योगा असतो आणि त्यानंतर म्युझिक. तू मला यावेळी फोन करत जाऊ नको बाई. अगं आई, तिथं करोना आउटब्रेक झालाय ना, तू कशाला बाहेर पडतेस? कशाला हवाय तो योगा बिगा? उगाच भलती रिस्क घेऊ नको. अगं, मी कुठं बाहेर पडते? सर्व काही आमच्या 2nd इनिंग मध्येच तर आहे. तंदुरुस्त राहायचं तर योगा नको करायला. फक्त योगाची बॅच आम्ही स्प्लिट केली. त्यामुळे डिस्टन्सिंग पाळलंय. तेच म्युझिक क्लबच्या बाबतीत. लांब लांब बसतो आणि मास्क लावतो. अगं, आणि गंमत म्हणजे आमचा सगळा स्टाफ आहे ना तिथंच राहणार आहे. त्यामुळं केर, लाद्या, धुणी भांडी, जेवण सगळं मस्त मजेत चालू आहे. पूर्वीसारखंच. कुठलाच प्रश्न नाही. अगं, डॉक्टर सुद्धा इथंच राहतात ना. सुजा, थँक्स बाळा. हा जो काही निर्णय मी घेतला ना त्यात तू माझी साथ दिलीस म्हणून मी इथे आहे. नाहीतर आज या कोविड आणीबाणीमध्ये माझ्यासारख्या एकट्या लोकांचे किती हाल होत असतील कल्पना सुद्धा करवत नाही ग. उत्साहाने फसफसत आई बोलत होती. माझा जीव भांड्यात पडला. फोन ठेवता ठेवता आई मिस्किलपणे हसत हसत म्हणाली, तुझ्या एक खरं खरं सांगशील, त्या कॉम्प्लेक्स मध्ये सगळे डॉक्टर उपलब्ध असताना त्या दिवशी कमल माझ्या डॉक्टरकडं कशी काय भेटली ग मला? मी 3 ताड उडालेच.